श्री सखी, ऐकतेस का ग थोडं? जेव्हा वाटेल तुला कोणीच नाही तुझं, तेव्हा तुझ्याच केसातून तूच मायेनं हात फिरव आणि सांग स्वतःला, तू आहेस तुझ्यासाठी अजीवन आणि चिरंतर. जमलंच तर तोच हात फिरव तुझ्या पाठीवर अभिमानाने आणि सांग तुझ्याच मनाला, अभिमान आहे मला स्वतःला, माझ्या असण्याचा, माझ्या स्वत्वाचा आणि हो, माझ्या अस्तित्वाचा. अगं इथे कोणीच कोणाचं नसतं हे माहीत असताना कशाला करतेस अपेक्षा कोणी तुझ्याजवळ येऊन मायेनं तुझ्या केसात हात फिरवून विचारावं, तू कशी आहेस ग? कोणीतरी यावं आणि तुझी पाठ थोपवत म्हणावं, तू कमाल आहेस. नको अगं सखी, नको अशी अपेक्षा स्वतः सोडून अजून कोणाकडून तरी. हे बघ, तू आहेस ना, तुझ्या अंतर्मनाला सारं काही माहीत आहे. तू जाणतेस स्वतःला. अगदी सगळं जग जाणतं त्यापेक्षा 9 महिने जास्त, हो की नाही? मग नको करूस अपेक्षा कोणाच्या मन वितळवणाऱ्या शब्दांची. अगं नकोच हे सारे भास बाळगू. तू वर्तमानात जग आणि हो, रोज जग. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त तुझ्यातल्या तुला तू कळली पाहिजेस, तुझ्यातल्या तुला तू वळली पाहिजेस. नकोय आता अपेक्षा आधाराची आणि खोटी सांत्वन घालणाऱ्या शब्दांची. तूच धीट हो, तुझा मार्ग तू निवड आणि जग की खुशाल आनंदानं. कोणी नको केलंय? जगावं ग स्वतःसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि हो, स्वतःच्या स्वाभिमानासाठी. बाकी जग आहेच की तुझ्यातल्या चुका काढायला, तुझी मापं काढायला. पण तू तरी असं नको करूस ग स्वतःसोबत. हे बघ सखी, तू स्वतः सोडलं तर तुझं असं कोणीच नाही, अगदी तुझी सावली सुद्धा नाही. आणि हेच अंतिम सत्य आहे जे तू जाणतेस, मानतेस आणि हो, जगतेस. मग का बरं अपेक्षांचं ओझं घेऊन जगतेस? तू जग ग स्वतःला हवं तसं आणि तुझ्या मनाला बरं वाटेल असं. तू जग. जग तो प्रत्येक क्षण जो तुला आनंद देतो. आनंद घे त्या प्रत्येक गोष्टीचा जी तुला स्वतःला करावी वाटते. जग वास्तवात, जग वर्तमानात आणि हो, सगळ्यात महत्वाचं जग आनंदात. जग आनंदात.